असं नव्हतं की मला घरून पैसे मिळतील व्यवसायासाठी 10-15 लाख तू घे लाव, त्या ह्याच्यात मी मोठ्या ह्याच्यात जाऊ शकत नव्हतो, मला करायचंच होतं छोटं. तुमच्या डोक्यात कसं आलं की कारभारी मिसळ असं काही मिसळ सुरू करावी? 12वी झालीच होती नुकतीच, फर्स्ट इयरला ऍडमिशन घ्यायचं होतं आणि त्यावेळेस असं झालं, कपड्याचे धंदे होते त्यावेळेस, ट्रेंड होता तो, परत केकचं होतं. ज्यांनी मागं 2-3 वर्षापूर्वी चालू केलं, 2-3 वर्षानंतर त्यांना थोड्याशा अडचणी यायच्या. आपल्याला कायमस्वरूपीचा धंदा करायचा आहे, मग त्याच्यासाठी मी असं क्षेत्र पाहावं म्हटलं की जे कायमस्वरूपी चालत. आणि हॉटेल लाईन अशी आहे ना, त्या कोणती जर सिच्युएशन आली ती बऱ्यापैकी खाण्याच्या संदर्भात असल्यामुळे ते चालूच राहतं, अडचणच येत नाही कोणती. मग त्याच्यामुळे हॉटेल लाईन निवडली मी. आणि मिसळच का, तर मग घरची परिस्थिती पाहता एवढ्या मोठ्या याच्यात उडी मारणं त्यावेळेस मला बरोबर वाटलं नाही. काय होती परिस्थिती घरची? घरी वडील ड्रायव्हर की करायचे, मग ड्रायव्हर की करीत असताना त्यांना थोडंसं जरा ड्रिंकिंग वगैरे ह्या गोष्टी, मम्मी पण थोडी कंपनी जायची. मग घरची परिस्थिती त्याच्यामुळे थोडी साधारणताच होती. असं नव्हतं की मला घरून पैसे मिळतील व्यवसायासाठी 10-15 लाख तू घे लाव, त्या ह्याच्यात मी मोठ्या ह्याच्यात जाऊ शकत नव्हतो, मला छोट्यातूनच करायचंच होतं छोट्यातून. आणि ज्यावेळेस मी हे चालू केलं त्यावेळेस पण असं घरून जास्त प्रमाणात नाही मिळालं काही, पण जे दिलं ते मम्मीने दिलं. मम्मीने गळ्यातलं गंटन ठेवलं होतं, तू याच्यात 30-40-50 हजार काय असतील ते घे आणि तू चालू करायचंय, तुझी इच्छा आहे, याच्यापेक्षा जास्त आमच्याकडून तर काय होणार नाही. आणि वडिलांकडे सेव्हिंग्स अशा नव्हत्या, म्हणजे चालू काम होतं फक्त आपलं. आपण कसं म्हणतो की हातावर सपोर्ट. मावशी माझी तिने दिली, तिने पण अशी सिच्युएशन, तिच्याकडे सेव्हिंग केलेली, काकांना न सांगता सेव्हिंग केलेले, तिच्याकडचे पैसे तिने मला दिले. मित्र आहेत 1-2 त्यांनी मदत केली. त्यावेळेस ते आम्ही चालू केलं. असंच छोटा गाळा होता 10x10चा, मग तिथं चालू केलं. पहिले ऑलरेडी एक जण चालू होतं तिथं, त्यांनी बंद केलं होतं, मग ते मी घेतलं, रिस्क घेतली की बाबा बघू, करायचंच आपल्या क्षेत्रात उतरायचंय तर मग भ्यायचं कशाला, काय जे होईल ते होईल, बघू आपण. फेब्रुवारीत चालू केलं. चालू केल्याच्या नंतर महाशिवरात्रीपर्यंत चांगलं चाललं. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.